परीक्षा सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा. राहुल गांधी आज बोलण्याची शक्यता. तर मोदींनी कॅमेराचा अँगल नाही तर हृदयाचा अँगल बदलावा, प्रियांका गांधींचा टोला. विद्यार्थ्यांना लक्ष्य करणं थांबवा. विद्यार्थ्यांचा छळ सुरू ठेवल्यास आंदोलन करणार, अभिजित दिपके यांचा सरकारला इशारा. नीट पेपर फुटीतील 13 आरोपींविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र. रावजेविनी कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली. पुढची सुनावणी 3 ऑगस्टला होणार. मुंबई महापालिकेत महागड्या गाड्यांसाठी पैशांची उधळपट्टी. स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी. 6 महिन्यातच नव्या गाड्या घेण्याचा पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव. मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी गाड्या खरेदी करताना सरकारी तिजोरीचा गैरवापर. संजय राऊतांचा घणाघात. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 871 झाडं तोडण्यास मंजुरी. मुंबई मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून मंजुरी. 822 झाडांचं पुनरोपण. 25 हेरिटेज वृक्षांचा समावेश. 7 हिल्स रुग्णालय भाड्यानं देण्यास मंजुरी. प्रस्तावावरून शिवसेना युबीटी आक्रमक. चर्चेवेळी मनसेच्या गैरहजेरीनं उलटसुलट चर्चा. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण. सोमवारी अमित शहांच्या भेटीनंतर काल सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. गेल्या आठवड्यात पवारांनी घेतली मोदींची भेट. मराठा आरक्षण आंदोलनाला 3 वर्ष. मनोज जरांगेने अंतरवाली सराटीत बोलावली बैठक. पत्रकार परिषदेत कोणती घोषणा करणार याकडे लक्ष. शेतकऱ्यांना त्रास झाला तर सहन करू, मात्र उद्योजकांना त्रास नको. गुलाबराव पाटलांचं विधान. भाषणाच्या अर्थाचा अनर्थ केला. गुलाबरावांच्या वक्तव्यावर कृषीमंत्री भरडेंचं स्पष्टीकरण. आजपासून पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार. विदर्भ, उत्तर मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. मुसळधार पावसानं नागपूर शहराला झोडपलं. मंगळवारी अवघ्या 4 तासात 180 मिलीमीटर पावसाची नोंद. आजही ऑरेंज अलर्ट. नागपुरातल्या शाळा कॉलेजेसना सुट्टी.